हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत दोन्ही पवारांच्या मेळाव्यात कोणतीही ठोस भूमिका नाही. निर्णयासाठी टाइमलाईन नसल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर प्रस्तावच आला नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. मेळाव्यात जरी निर्णय झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचं लेखामध्ये महत्वाचं भाष्य. 8 खासदारांची भूमिका आणि पवार जयंत पाटलांशी चर्चेनंतर निर्णय घेणार. नव्या चेहऱ्यांना संधी द्या, मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, जयंत पाटील यांची मागणी. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात रोहित पवारांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका. सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा. सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह, तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये मद्य महागलं. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क. राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींची भर पडणार. नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. कोणाचा बाप काढणं योग्य नव्हे, फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात थोपटले दंड. संभाजीनगरात येऊन मारून दाखवा, राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हान, तर राणेंचंही जोरदार प्रत्युत्तर. रेल्वे स्थानकावरील फूड आणि पेपर स्टॉल हटवा, गर्दी कमी करण्यासाठी मनसेची अजब मागणी. मुंब्रा अपघातानंतर धडक मोर्चा. शेजारी देश आपल्यासोबत नाहीत यावरून पवारांची मोदींवर टीका. मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही, त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात, पवारांचं वक्तव्य. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पुस्तिकेचं प्रकाशन. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत संकल्पनेवर आधारित पुस्तिका. कुशावर्त तीर्थावर संत निवृत्तीनाथांच्या पादुकांना जलाभिषेक. विधिवत पूजेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिराकडे पालखी मार्गस्थ. नमस्कार.